म्हणजे ह्या वर्षी 2 लाख आणि पहिला 1.5 लाख 3.5 लाख रुपये रस्त्याला खर्च येतो. गाडी जायचं असं झाला रस्ता. विहिरी चौदाची ट्रॅक्टर लावायची, विहिरी चौदाची ट्रॅक्टर लावायची. म्हणजे एका शेतकऱ्याकडून एका ट्रिपचं बी नाही. आणि अख्खा पुन्हा 2 गडी बाहेरची माणसं लावून सगळे दगड चुकून घ्यायला सुद्धा शेजाऱ्याला सोमायला चलते की 2 दगड चोपाय. पाणी पाणी कसं आहे 1060 फुटाची बोर आहे, 960 आहे, 920 आहे, 4 बोर आहे. आणि एक तळ्याखाली पुन्हा एक विहीर घेतलेली आहे, तिथून 11,000 फूट पोहोचलेलं आहे. कोणाला पाणी लागते तुम्ही तेर डोकीचे नेमकं होतं डोकीचे कुठली साखर कारखाना द्राक्ष बागवती गोयांच्या 22 वर्ष द्राक्ष बाग ह्याने एक्सपोर्ट केले. 21 वर्ष माल एक्सपोर्ट केला मी सगळं युरोप ग्रुपला बी लोकलला बी नाही. शेतीची आवड आहे, सारखं जीड आहे. ड्युटी सुटली की शेतात झाली. काम काय करता? काय नाही, हाय मॅनेजमेंट करून देईल. काय शिक्षक तिथं जवळ 15 किलोमीटर. सर नमस्कार. नमस्कार. आज दिनांक 20 जुलै 2025 रोजी आपण गणेश डोंगरे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत पपईचे प्लॉट पाहणी करण्याकरता. प्रथम आपण शेतकऱ्याचं नाव विचारून घेऊ. सर आपलं नाव सांगा पूर्ण. माझं नाव गणेश डोंगरे, राहणार मलिकपेठ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. गणेश डोंगरे राहणार मलिकपेठ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 9096608488. ओके. तुमची ह्या पपईची लागण त्याची तारीख आठवते तुम्हाला? तारीख 2 नोव्हेंबर 2024. 2 नोव्हेंबर 2024चा प्लॉट आहे. आणि पूर्ण प्लॉट हा सुरुवातीपासून त्यांची आपण माहिती विचारू, काय काय वापरलंय काय काय नाही त्यांनी सांगतो थोडक्यात. सुरुवातीला भेसळ डोस मध्ये आपण काय काय दिलं होतं सर? पहिल्यांदा भूमी पॉवर आणि प्रोम वापरलं भूमी लागण पॉवर करताना. प्रोम हो. वापर केला. हो. आणि त्याच्यानंतरच्या स्टेप्स? परत नंतर 2-2.5 महिन्यानंतर लागण हे बेड बांधायला चालू केलं. त्यावेळेस शेणखत आणि परत भूमी पॉवर, परत तुमचं प्रोम, पोटॅश, पोटॅश, भूमी झिंक, पॉवर, सल्फेट, झिंक, मायक्रोरायझा, मायक्रोरायझा, रूटगार्ड, सगळा बेसोडच वापरलेला. सगळा यांनी ऑर्गॅनिक मध्ये ग्रीन प्लांट बाय प्रोडक्ट या कंपनीचा प्रत्येक झाडाला 1 किलोचा बेसोडोस टाकला. प्रत्येक झाडाला 1 किलो प्रमाणे बेसोडोस देण्यात आलेला आहे. बरं, आपल्यासोबत आणखीन एक शेतकरी आलेले आहेत. साहेब आपलं नाव सांगा. माझे नाव उत्तम निवृत्ती आदलिंगे, उत्तम निवृत्ती आदलिंगे, राहणार बिटले, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. बरं, तुम्हाला हा प्लॉट बघून काय वाटतं? एकदम प्रसन्न आणि आनंददायी वाटतं फळ बघून. फळ बघून ते कुणाची तरी मुखी जाणार आहे, कुणाची तरी मुखी जाणार मुखी जाणार आहे. आणि ते फळ असं पाहिजे की ते जैविक खत किंवा रासायनिक खताचा वापर न करता हे तयार झालेलं फळ आहे. तयार हे झाले सगळ्याच्या मुखी जाणार आहे. हे बिनरोगी किंवा त्याचा आजारपण घालवणारं फळ आहे. पपईला खूप मार्केट आहे आता सध्या. काय रेट चालू आहे मार्केट आज? आता सध्या तरी 25 ते 30 रुपये मार्केट आहे. 25 ते 30 रुपये रेट चालू आहे. तर आपले तोडे किती झाले सर आतापर्यंत? 1 तोडा झाला तशी. आत्ताशी 1 तोडा झालाय. 2 टन निघाला. 2 टन माल निघाला. रेट काय भेटलं तुम्हाला? 22 रुपये जागेला. 22 रुपये जागेवर माल गेलाय. 2 टनाचा कॅल्क्युलेशन केलं तर एक साधारण 44,000 रुपये होतात. बरोबर. तर आणखीन माल कमीत कमी 10 टन माल जागेवर आहे. आता जागेवर 10 टन माल आहे. तर यापूर्वी आम्ही गेल्या वर्षी ढोकी येथे माळी सरांचा प्लॉट बघायला गेलो होतो. तर ते त्यांचा 6 एकरचा प्लॉट होता. तेही शेतकरी आज आपल्या सोबत सेव्ह मिशन, सेव्ह मदर अर्थ या मिशन मध्ये सहभागी आहेत. आणि त्यांची मुलाखत 2 मिनिटात घेऊ आपण. सर नमस्कार. ग्रीन मॉर्निंग. नमस्कार. ग्रीन मॉर्निंग. सर आपल्याला हा प्लॉट पाहून काय वाटतं? तुमचाही प्लॉट आहे आज 6 एकरचा आणि हाही प्लॉट इथं तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहता. मी ज्यावेळेस या प्लॉट मध्ये आलो, आल्या गणेश डोंगरेंनी म्हणलं तुम्हाला वाटते का नाही गेल्या वर्षी माझ्या प्लॉट मध्ये आल्यासारखं? यस. म्हणजे त्यांनी आठवण केली. आता सुद्धा माझा प्लॉट आहे. हो. असाच आहे प्लॉट माझा. पण त्यांनी मी गेल्या वर्षीचा प्लॉट आणि ही प्लॉट मला एकसारखं वाटायला. आणि गेल्या वर्षी सुद्धा माझा प्लॉट असाच होता. आता सुद्धा माझा 4 एकर आहे. ओके. आता 25 जूनला माझा पहिला तोडा झालाय. काय रेट मिळाला सर तुम्हाला? पहिल्या तोड्याला मला रेट 14 रुपये मिळाला होता. बरं. आणि 3 तोडे झालेत. शेवटचा तोडा मी
14 तारखेला केलता, 18 रुपये रेट मिळाला होता मला. 18 रुपये. हा. बघा साहेब, आणखी 6 एकरचा प्लॉट यांचा चालू आहे. त्यापैकी 4 एकर चालू झालाय, 2 एकर 1 महिन्याने चालू होणार आहे. ही एक प्रेरणा गणेश ढोबळे यांना 3 तोड्यामध्ये 19 टन 700 माल गेलाय मला माझा आतापर्यंत. 3 तोड्यामध्ये 19 टन 700. म्हणजे कॅल्क्युलेशन केलं तर मालाची क्वालिटी चांगली असल्यामुळं माल भरपूर निघत आहे. आणि आपला प्लॉट किती एकरचा सर? 1 एकरचा प्लॉट. 1 एकरचा प्लॉट असून पहिला तोडा 2 टनाचा गेलाय. 10 टन 10 गुंठे कमी वाटते. हा 1 30. एकरला कमीच आहे. 30 गुंठ्याचा प्लॉट आहे. गुंठ्याचा. बरं, याच्यासाठी तुम्ही लिक्विड मध्ये काय काय सोडलंय आजपर्यंत? मी सगळं सोडलंय, प्रीमियम, ग्रो, ब्लूम, नायट्रोकिंग. हा. कंटिन्यू 15-15 दिवसाला 1 लिटर चालू आहे. कंटिन्यू प्रीमियम, नायट्रोकिंग, ग्रो, ब्लूम. कंटिन्यू जीवामृतामधून चालू आहे 15-15 बघा, दिवसाला. जीवामृतामधून पण चालू आहे 15-15 दिवसाला. असं आहे. आणि असंही प्लेन चालू आणि एकदा वरून जीवामृतात- स्प्रे पण चालू आहे. हो. लिक्विड मध्ये बऱ्याच गोष्टी सोडलेत. आणखीन यांच्या सोबत आपले शेजारी शेतकरी आलेले आहेत. सर, आपलं नाव सांगा 1 मिनिट. माझं नाव सुभाष केरप्पा काळे, राहणार मोहोळ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. काळे साहेब, तुम्ही मोहोळून आलात, खास प्लॉट पाहण्यासाठी आलात. हं. तुमचाही प्लॉट आहे असं बोललात. या प्लॉट मध्ये आणि आपल्या प्लॉट मध्ये काय बदल वाटतो? खूप फरक आहे, सेटिंग जास्त आहे. सेटिंग जास्त आहे, खूप सेटिंग आहे आणि हा. मालाला क्वालिटी चांगली आहे. मालाला क्वालिटी आणि चकाकी येते. हं. पूर्णपणे यांनी सेंद्रिय आणि जैविक शेती केल्यामुळं जवळपास 90 ते 95% म्हणायला हरकत नाही, टोटल हा सेंद्रिय प्लॉट आहे. सेंद्रिय. बरोबर का? 95%. 95% सेंद्रिय प्लॉट आहे. जिथे गरज पडेल तिथे थोडंफार वापरले असतील काही. तर यांनी गेल्या वर्षी माळी सरांचा प्लॉट बघून ही प्रेरणा त्यांना मिळाली. आपल्याला 1 वर्षापूर्वी मला गेल्या वर्षीच म्हणलेली माळे सरांकडे जाऊ आपण. माळी सरांकडे प्लॉट हा. बघायला जाऊयात. बरोबर. बरोबर आहे का? बरं, तुम्ही आता काय सांगू शकता माळी सर, म्हणजे काय लोकांना घ्यायला पाहिजे याच्यावर? भोसले साहेब, तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आता सगळ्याला समोर दिसायला लागले, सगळ्याच लोकांना. म्हणजे आज आपण इथे 10 जण बसलो म्हणून नाही, आज या भूतलावर जेवढी शेती करते त्यांनी पुढे भविष्य दिसायला लागली की आपण 100% ऑर्गॅनिककडे वळावं लागते. आणि ऑर्गॅनिककडे वळायलाच आपली शेती होणार आहे. कारण पूर्ण जमीन आज काय होईल, दगडापेक्षा खडक व्हायला लागली. बरोबर. आणि जमिनीचा भुसभुशीतपणा नसल्यामुळं पिकाचं उत्पन्न तेवढं मिळत नाही. पण माणूस काय करतंय, चला ह्या वर्षी 5 क्विंटल झालं, तर चला त्या वर्षी 4 क्विंटल झालं. म्हणजे आपल्या मनाला मानून घ्यायला लागलाय. उत्पन्नात त्याची काय वाढ नाही. आणि उत्पन्नात वाढ करायची असली आपल्याला तर सेंद्रिय, म्हणजे स्पष्ट म्हणतो तुम्हाला, ग्रीन प्लॅन्ट या रिसर्च सेंटरकडं किंवा या कंपनीकडं आपण वळणं जरुरीचं आहे. आणि आपली काळाची जरूरत आहे आणि आपल्या पिकाची सगळ्यात महत्त्वाची जरूरत आहे. कारण पिकाला त्या गोष्टी सगळ्या दिल्या तर त्या उत्पन्नापासून, त्या पिकापासून आपल्याला 100% भरघोस उत्पन्न मिळणार आणि आपलं आर्थिक स्तर चांगलं होणार आहे. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्याला माझी विनंती आहे की तुम्ही खतापासून ते पूर्ण औषधापर्यंत, मग आपले मायक्रोन्यूट्रनची औषधं असू द्या, आपली तुमच्या भाषेतल्या टॉनिकच्या असू द्या, NPK असू द्या, किंवा एखादं पेस्टिसाईड असू द्या, या सगळ्या गोष्टी आपल्या ग्रीन प्लॅन्टवर उपलब्ध आहेत. आणि त्या गोष्टी तुम्ही ग्रीन प्लॅन्टच्याच वापराव्यात, ही माझी सगळ्याला विनंती. तुम्ही आता एक बोलत वाक्य बोललात, कांदा पूर्वी तुमच्या रानामध्ये बेडग्याने काढावं लागत होतं. हो हो. तर आजची परिस्थिती ग्रीन प्लॅनेटची, तुम्ही खतं वापरल्यापासून तुम्हाला काय बदल वाटतो? खूप असा बदल वाटतो. ह्या ग्रीन प्लॅन्टची मी भूमी पावडर आणि हीच भूमी पावडर 5 हा. किलोची किंवा 8 किलोची, 12 32 किलोची, हा. अशी मी भरपूर गणेश कडून आणलेली आहे. ओके. आणि 50 किलोचे प्रोम पोटॅश हा, पण प्रोम, वापरले. पोटॅश, ही प्रीमियम, हे तर मी कंटिन्यू वापरलेलं आहे. वापरलेलं लसूण, कांदा. ओके. आता सध्याच्या घडीला माझी आई स्वतःहून, एवढ्या वयाची माझी आई आहे, हो. 72 ते 74 वय असेल माझ्या आईचं. माझी आई काठी टेकत कांदा काढायला आली होती. बरं. आणि माझ्या आईने जेव्हा कांदे काढायला सुरुवात केली तेव्हा ती म्हणत होती की तुझा बाप आणि मी बाबा बेडग्यानं कांदा काढत होतो या रानात, आज मी हातानं बुसू कांदा काढते. दोन्ही हाताने कांदा काढत होती आई बायांबरोबर. 72 वय असून सुद्धा ती हातानं कांदा काढत होती. आणि तेव्हा म्हणत होती हात लावू दे ना कांदा, म्हणली कांदा तर असायची म्हणली बाबा. आणि म्हणलं सारखं त्याला ताकदच लावायची गरज नाही, हाताने बुजू कांदा वदावर लावलेली होती अशी. म्हणजे तुमची बोधावर म्हणणं, लावली. तुमची किमया फक्त या हा. या ग्रीन भूमी प्लॅन्ट पावडर प्लॅन्टच्या औषधाची. याच्यावरतीच सुद्धा. बस बस. आणि अजूनही कांदा माझा आत्ता बघायला आहे शेडमध्ये स्टॉक केलं. स्टॉक केलेला आहे. तुम्ही येऊन लसूण कांदा पण सुद्धा तसा बघू शकता, लसूण सुद्धा बघू शकता की त्याला क्वालिटी आहे. ओके. आणि विकताना सुद्धा त्याला भरपूर, दिवाळीच्या टायमाला, बियाच्या टायमाला का नाही, लसूण 500 रुपये किलो गेल्या वर्षी विकला. बरं बरं. लक्षात घ्या. तुमचं अभिनंदन सर. हा, तर लसणाला एवढं मार्केट आहे. आणि देशी लसूण आहे तो, बरं. लाल कुडी आहे त्याच्यात. ओके ओके. आणि तो लसूण आहे.
आता कांदा शेजाऱ्याने पण माझ्या वखारीमध्ये ठेवलेला आहे. हो. पण त्या कांद्याला आणि माझ्या जैविक ही वापर केलेल्या ग्रीन कांद्याला. प्लॅन्टची जी भूमी पावडर याचा वापर केल्यामुळं हा. याला ग्लेजिंग, चमक, कांद्याला शायनिंग Shining. हा. खूपच छान आहे. आणि आणि खायला पण कांदा छान आहे. खायलाही चांगला आहे खूप आणि लोकांचा कांदा सडतो ठेवल्यानंतर हो, हो. त्याच्यामध्ये किपिंग क्वालिटी जी म्हणतो आपण ती जास्त आहे. जास्त आहे. जास्त आहे. त्याला अजून काढलं नाही. टाकल्यापासून कांद्याला काढला नाही. आपल्यापासून. बाकीचे लोक काय करतात, खालीवर करतात. खालीवर करतात. हवे. खालीवर केलंय. आता सध्या केलंय. पण माझ्या कांद्याला अजून काही केलेलं नाही. चालेल. तुम्ही काळी आई वाचवा या मिशन मध्ये सहभागी झाला साहेब. तुम्ही रिटायर झालेले आहात तरी तुमच्या शेतीची आवड असल्यामुळे तुम्ही या मिशन मध्ये सहभाग झालात. सहभागी का झालो? हा. कॅन्सर सारखे आजार वाढायला लागले. हो. आपण केमिकल युक्त किंवा रासायनिक खत घालून आपल्या जमिनीतून पिकवलेलं प्रॉडक्ट आपण जगाला का खाऊ घालावं? बरोबर. कशासाठी खाऊ घालावं? अगदी बरोबर. त्याच्यापासून आजार वाढतो. म्हणून आपण सेंद्रिय शेती किंवा ग्रीन प्लॅन्ट तुमचं जे जैविक असो, ऑर्गॅनिक असो, या औषधं ही खतं वापरल्याने काय होतं, त्याची क्वालिटी सुधारते आणि हे रोगराईला त्याचा प्रतिबंध बसेल, रोगराई कमी होईल. त्यासाठी मी याच्याकडे जास्त वळलो. आपल्यासोबत आणखीन एक आपले मास्टर म्हणायला हरकत नाही, सेंद्रिय शेतीचे मास्टर हांडे साहेब आले. साहेब, तुम्ही आजपर्यंत लोकांना मार्गदर्शन करता आणि इथंही मार्गदर्शन केलं. या प्लॉट मध्ये मार्गदर्शन तुमचं पण आहे, तर तुम्हाला काय वाटतं हा प्लॉट बघून? कसं आहे, पपईचे सेटिंग व्हायला त्रास होते. हा. सुरुवातीला ज्यावेळेस सेटिंग त्याला खालून ज्यावेळेस सेटिंग होईल, हा. ती खालून जी सेटिंग झालेली ती महत्वाची. ओके. वरच्या सेटिंगला तुम्हाला मार्केट सापडत नाही. हो. त्याच्यामुळे कसं आहे, खालून ज्यावेळेस सेटिंग होते, हम्म. खालचा माल मार्केटला ज्यावेळेस टायमिंग मध्ये येईल, ओके. त्यावेळेस तुमच्या मालाचे रेट सापडल्यामुळे पैसे जास्त होते. बर. आणि दुसरी गोष्ट काय आहे की आपले ग्रीन प्लॅनेटचे जे औषध आहे, हो. हे जर वापरले तर सेटिंगला आणखी चांगली मदत होते. सेटिंगला आणखीन चांगली मदत. उन्हाळ्यात setting आहे, sir. हा, टेम्परेचरला जास्त करून माल सेटिंग होत नाही. बघा, हांडे साहेबांचं म्हणणं आहे की टेम्परेचरला माल सेटिंग होती, पण प्युअरली ग्रीन प्लॅन्ट बाय प्रोडक्टचे प्रोडक्ट वापरल्यामुळं मुळं हे सेटिंग आहे. ही जी सेटिंग आहे, बुडापासून एकही झाड असं नाही की तुम्हाला दिसणार नाही. आता दुसरा तोडा चालू होईल त्यांचा. बुडापासून जे माल आहे ते शेंड्यापर्यंत आणि पूर्ण सेटिंग आजही एकही चालूच virus आहे. नाही झाडावर. आणि एकही झाडाला व्हायरस प्रकारचा आजार कुठेही दिसत नाही. आणि या औषधाचं वैशिष्ट्य आहे की महत्वाची जी तुमची कॅनोपी आहे वरची, ती कॅनोपी कायम राहते. कॅनोपी टेम्परेचरमध्ये राहिल्यामुळे खालच्या मालाला टेम्परेचरचा जास्त ताण सहन करता येतो. त्याच्यामुळे सेटिंग उन्हाचा ताण किती जरी आला तर ह्या औषधामुळे ताण येऊ देत नाही. मुळीवरही ताण येऊ देत नाही आणि पानावरही ताण येऊ देत नाही. म्हणजे हे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणलं मी मगाशी हे वाक्य. म्हणजे उन्हाचा ताण जरी किती आला ताण, तरी ते पाणी टिकवून ठेवतो मुळीला आणि पानावरती जे स्ट्रेस येतो ते स्ट्रेस येऊ देत नाही. याची सेंद्रिय शेती केल्याची किमया ही आहे. तरी मी आज इथेच व्हिडिओ थांबवण्यासाठी सदाशिव डोंगरे सरांना विनंती करतो. धन्यवाद सर.